शिक्षणाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गारगोटी इथल्या मौनी विद्यापीठाची वार्षिक सभा 30 एप्रिल रोजी विद्यापीठ परिसरात होणार आहे। 36 वर्षांनंतर होणाऱ्या या सभेकडे सर्वांचं लक्ष लागलंय। एकेकाळी शैक्षणिक पंढरी म्हणून ओळखलं जाणारं विद्यापीठ आज अध्यक्ष आणि संचालकांच्या मनमानी कारभारासह विविध वादांमुळे चर्चेचा विषय ठरलाय। 1952च्या दरम्यान शिक्षण महर्षी डॉक्टर व्ही.टी. पाटील आणि प्रख्यात शिक्षण तज्ज्ञ डॉक्टर जे.पी. नाईक यांनी गारगोटीमध्ये मौनी विद्यापीठाची स्थापना केली। यानंतर या विद्यापीठाअंतर्गत ग्रामीण भागात शाळा तर गारगोटीत विविध कोर्सेस सुरू केले। त्यामुळे महाराष्ट्रासह इतर राज्यांच्या कानाकोपऱ्यातून विद्यार्थी इथं शिक्षणासाठी येतात। मात्र गेल्या काही वर्षात प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अनेक अभ्यासक्रम बंद पडलेत, तर नोकर भरती प्रक्रियेमध्ये पारदर्शकतेचा अभाव असून मॅनेजमेंट कमिटीने विविध जागांवर नातेवाईकांची भरती केल्याचे आरोप आहेत। दुसरीकडे अनेक कर्मचारी आजही रोजंदारीवर काम करत असून कायमस्वरूपी नोकरीच्या आशेवर जगत आहेत, तर वरिष्ठांची मर्जी सांभाळणाऱ्या काही कर्मचाऱ्यांचा कामावर नसतानाही पगार जमा होतोय। काही महिन्यांपूर्वी 14 कर्मचाऱ्यांची केलेली भरती वादग्रस्त ठरली होती। त्यामुळे संचालक मंडळाचा कारभार मनमानी पद्धतीने सुरू असल्याची चर्चा आहे। या पार्श्वभूमीवर यंदाची 36 वर्षांनी होणारी वार्षिक सभा वादळी ठरण्याची शक्यता आहे।